तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई मोझरेला चीज घरी बनवायचा प्रयत्न करतो पण त्याचं पनीर होतं किंवा ते हॉटेल सारखं मेल्ट होत नाही। तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी आज मी घेऊन आले आहे 100% परफेक्ट आणि मार्केट सारखं स्ट्रेची मोझरेला चीज बनवण्याची A to Z पद्धत। फक्त 2 साहित्यात आणि कोणत्याही महागड्या साहित्याशिवाय घरच्या घरी हे मोझरेला चीज कसं करायचं हे आज आपण ह्या व्हिडिओत स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी काय करायचं, एका पातेल्यामध्ये 1.5 लिटर दूध घ्यायचं आणि दूध आपल्याला फुल फॅटचं घ्यायचंय, म्हशीचं किंवा गाईचं दोन्हीचंही चालेल। आता सर्वात महत्त्वाची स्टेप, आपल्याला दूध गरम करायचंय पण ते उकळवायचं नाहीये। जर दूध जास्त गरम झालं तर त्याचं पनीर बनेल आणि चीजला स्ट्रेच येणार नाही। थर्मामीटर नसेल तर आपली जुनी पद्धत वापरा। दुधामध्ये बोट बुडून बघायचं, आपल्या बोटाला चटकाही बसला पाहिजे आणि 4 ते 5 सेकंदासाठी सहनही झाला पाहिजे। बस इतपतच दूध गरम हवंय आणि गॅस बंद करायचा। आता 1.5 लिटर दुधामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे विनेगर घालायचं आहे। आता चमच्याने आपल्याला 10 सेकंदासाठी दुधाला हलवून घ्यायचंय आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं। 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं दूध आणि पाणी पूर्णपणे वेगळं झालंय आणि हा जो दुधाचा गोळा तयार झालाय ना, हेच आहे आपलं मोझरेला चीज। हे पनीर सारखं विखुरलेलं नाहीये, तर कसं एकत्र जमा झालंय बघा। हीच ओळख आहे की तुमचं दूध अगदी अचूक तापमानावर गरम झालं होतं। आता याला एका गाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि अशा हलक्या हाताने याला दाबायचं। यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं। आता जे आपलं पाणी उरलेलं होतं ना, त्यामध्ये 1 चमचा भरून मीठ घालायचं आणि याला गरम करायचं पण उकळवायचं नाही। आता हा चीजचा गोळा आपण या गरम पाण्यात टाकूया। आपल्याला हा गोळा साधारण 1 मिनिटभर या पाण्यात असाच ठेवायचा, जेणेकरून तो आतपर्यंत मऊ होईल। आता हा गोळा 1 मिनिटानंतर पाण्यातून बाहेर काढा, हलक्या हाताने दाबा आणि हळूहळू असा ओढा। बघा किती छान लवचिकपणा आला आहे। आता ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे। पाण्यात बुडायचं, बाहेर काढून असं ओढायचं आणि पुन्हा एकत्र करायचं। यामुळे आपलं मोझरेला चीज छान हॉटेल सारखं रबरी आणि स्ट्रेची होईल। आता ही चीज आपण एका थंड पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत, त्यामुळे चीज मधला व्हिनेगरचा आंबटपणा निघून जाईल आणि त्याला एक छान चव येईल। आता हा गोळा व्यवस्थित घट्ट पिळून घ्या, जेणेकरून त्यामध्ये पाणी अजिबात राहणार नाही। आता हा गोळा तयार आहे। आता याला एखाद्या प्लास्टिक रॅप मध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करा आणि किमान 3 ते 4 तासासाठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा। आता 4 तासानंतर बघा आपलं होममेड मोझरेला चीज एकदम कापायला तयार आहे। आता हे चीज खरंच मेल्ट होतं का हे पाहण्यासाठी मी तुम्हाला याचा छोटासा चीज टेस्ट करून दाखवते। आता एका ब्रेड वरती सॉस लावायचा आणि त्यावरती किसून आपल्याला चीज घालायचं। आता यावरती थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालायचं, वरतून ब्रेड ठेवायचं आणि याला आता दोन्ही साइडनी गरम करून घ्यायचंय। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं चीज किती मस्त मेल्ट झालेलं आहे आणि याचं स्ट्रेच बघा किती लांब पर्यंत जातोय। कोणी म्हणेल का हे मोझरेला चीज आपण फक्त 2 साहित्यात घरी बनवलंय। तर कशी वाटली ही मोझरेला चीजची सोपी रेसिपी? आता बाहेरून महागडं चीज आणण्याची गरज नाही। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये।